नमस्कार, लॉरीश या यूट्यूब चॅनलला आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही आपणासाठी पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत। तर आजचा व्हिडिओ मध्ये आपण अशी माहिती देणार आहे की चेक बाउन्स झाल्यानंतर आपण काय करू शकतो। म्हणजे सामान्य नागरिक असो किंवा व्यापारी वर्ग असो, हे दैनंदिन जीवनामध्ये जे व्यवहार करत असतात ते चेकद्वारे करत असतात। म्हणजे पैशाची देवाणघेवाण ही रोकड स्वरूपात नसून ते चेकद्वारे व्यवहार करत असतात। जर एखाद वेळेस असा चेकने व्यवहार झाला असेल, आपण समोरच्याला चेक दिला असेल किंवा समोरच्याने आपल्याला चेक दिला असेल, मग तो चेक दिल्यानंतर त्यावर आपण आपल्याला तारीख दिलेली असेल, त्या तारखेला आपण बँकेत जाऊन हा चेक डिपॉझिट करत असतो। जर चेक डिपॉझिट केल्यानंतर तो बाउन्स झाला तर अशा प्रकरणामध्ये बँक ही आपल्याला एक रिटर्न मेमो देत असते। रिटर्न मेमो म्हणजे काय? तो चेक बाउन्स झाल्यानंतर तो काय कारणामुळे बाउन्स झाला हे त्या रिटर्न मेमो मध्ये दिलेलं असतं। म्हणजे त्या खातेदाराच्या पैशामध्ये बँकेच्या अकाउंटमध्ये पैसा नसेल किंवा सही ही बरोबर नसेल किंवा काही तांत्रिक अडचणी आलेल्या असतील, ते त्या रिटर्न मेमो मध्ये दिले गेलेले असेल। तर आता आपण उदाहरणार्थ असं समजू, ए ने बी ला चेक दिला, परंतु ए ने दिलेला चेक हा बँकेत डिपॉझिट केल्यानंतर बाउन्स झाला व त्याच्यामध्ये रिटर्न मेमो मध्ये अशी माहिती आली की बँक खात्यामध्ये, एच्या बँक खात्यामध्ये पैसे नाही आहेत। तर अशा प्रकरणामध्ये बी हा काय करू शकतो, म्हणजे चेक बाउन्स झाल्यानंतर बी कडे पैसे काढण्यासाठीचा पर्याय काय, हे आपण आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। जर चेक बाउन्स झाला तर तुम्हाला पैसे परत मिळवायचे असतील तर तुम्ही 1 महिन्याच्या आत त्या व्यक्तीला सांगू शकता की वो चेक बाउन्स झाला आहे, तुम्ही त्याला ती रिटर्न मेमो दाखवून तुमचे पैसे रोकड स्वरूपात मागू शकता। परंतु तो जर ते पैसे देण्यासाठी नकार देत असेल तर अशा प्रकरणामध्ये आपण काय करू शकतो, तर आपण त्यांना कायदेशीर एक नोटीस पाठवू शकतो। कायदेशीर नोटीस जर तुम्ही 1 जानेवारीला पाठवली असेल व ती त्याला 5 जानेवारीला ही नोटीस मिळाली असेल, परंतु तरी त्याने 20 जानेवारी पर्यंत म्हणजेच 15 दिवसात तुम्हाला पैसे परत नाही केले तर तुम्ही त्यानंतर काय करू शकता। तर तुम्ही कायदेशीर मार्गाने जर तुम्हाला प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्याकडे खटला दाखल करायचा असेल तर नोटीस त्याला मिळाल्यापासूनच्या 15 दिवसानंतर व नोटीसला 15 दिवस झाल्याच्या 30 दिवसाच्या आत तुम्ही हा खटला दाखल करू शकता। तो तुमचे पैसे कायदेशीररित्या व्याजासकट हे समोरच्या व्यक्तीकडून मागू शकतात। म्हणजे प्रथम न्यायदंडाधिकाऱ्याकडे तुम्ही ज्यावेळेस खटला दाखल करता त्यासाठी लागणारे तुम्हाला दस्तावेज, ते म्हणजे तुम्ही चेक कुठल्या कामासाठी केव्हा आणि किती तारखेला समोरच्या व्यक्तीने तुम्हाला दिला होता व त्यावेळेस साक्षीदार कोण होते हे तुम्हाला न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सांगावे लागतात, म्हणजे न्यायालयात हे सांगावे लागते। व बँकेमध्ये तो डिपॉझिट केल्यानंतर तो चेक बाउन्स झालेल्याचं कारण हे रिटर्न मेमो बँकेने आपल्याला दिलेले असते। तो रिटर्न मेमो हा कोर्टामध्ये सादर करावा लागतो। त्यानंतर कलम निगोशिएबल ॲक्टच्या कलम 138 नुसार त्या प्रकरणामध्ये कायदेशीर हे प्रकरण न्यायालयासमोर चालत असते। व ज्या व्यक्तीने तुम्हाला चेक दिलाय तो व्यक्ती कोण असतो, म्हणजे जो फिर्याद दाखल, जो न्यायदंडाधिकारी यांच्याकडे फिर्याद दाखल करतो तो म्हणजे फिर्यादी, ज्याच्याबद्दल फिर्याद असते तो म्हणजे आरोपी हे असे मानले जाते न्यायालयात। तर आरोपी या समन्स हा 138 नुसार न्यायालय त्याला समन्स जारी करते व त्याला कोर्टात बोलवून कारणे दाखवा अशी नोटीस जारी करते। म्हणजेच त्याला कोर्टासमोर काही कारणे द्यावी लागतात किंवा फिर्यादी हा त्या आरोपी विरुद्ध कोर्टाला मागणी करू शकतो की 20% रक्कम तो ज्या दिवशी कोर्टात न्यायालयात हजर होईल त्या दिवशी त्याला 20% रक्कम ही कोर्टासमोर जमा करावी लागते व त्याला न्यायालयाची वेळ मागून तो पैसे केव्हा जमा करणार आहे हे न्यायालयासमोर सांगतो। जर अशा प्रकरणात जेणेकरून सहजासहजी अशा प्रकरणांमध्ये आरोपी हा न्यायालयामध्ये येऊन पैसे हे जमा करून देत असतो, परंतु त्याने जर पैसे जमा नाही केले व ती रक्कम किती त्यानुसार न्यायालय हे त्याला शिक्षा ठोठावत असते। व तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर व चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा।